राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची संपूर्ण माहिती सरकारकडे आलेली आहे। 15 एप्रिल रोजी राज्य सरकारने जी काही कर्जमाफीची समिती गठीत केलेली आहे त्या समितीचा अहवाल 15 एप्रिल रोजी सादर होणार आहे। कर्जमाफी समितीची संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम आता संपन्न झालेलं आहे। आता कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार, किती लाखांपर्यंत असणार, याचबरोबर 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, याचबरोबर कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार, या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे। हे तर तुम्हाला माहित आहे। तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत असेल तर तुम्हाला या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र केलं जाणार आहे। बरेच सारे शेतकरी विचारत आहेत की सर, आमचं याच्या अगोदरच्या कर्जमाफी योजनेत आमचं कर्ज माफ झालं होतं, त्यानंतर 2020-21 ला आम्ही परत कर्ज घेतलं, कोणी म्हणते आम्ही 2019 ला कर्ज घेतलं, पण आता ते थकीत पडलेलं आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पूर्वी जसं सरकारने सांगितलंय 30 सप्टेंबर 2025 पूर्वी ते आमचं थकीत पडलंय। मग आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी मिळेल का? तर हे सर्व शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे, म्हणजे होणारच आहेत। ज्या शेतकऱ्यांची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 1.5 लाखांची कर्जमाफी झाली होती, ज्या शेतकऱ्यांची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी झाली होती, पण त्यांनी डबल कर्ज घेतलं, पण आता ते थकीत आहे। मग अशाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कारण की बरेच सारे शेतकरी संभ्रमात आहेत, कन्फ्युजन मध्ये आहेत की आम्ही अगोदर 2-3 कर्जमाफीचा लाभ घेतलाय, मग पुन्हा या नवीन कर्जमाफी योजनेअंतर्गत आम्ही पात्र होणार का? तर 100% होणार, पण तुमचं 30 सप्टेंबर 2025 पूर्वी कर्ज थकीत असणं महत्वाचं आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे, अशी सरकारच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी एसओपी तयार केला जातोय। 15 एप्रिल पर्यंत ही संपूर्ण कामगिरी चालणार आहे आणि 15 एप्रिल नंतर कर्जमाफीच्या याद्या येणार आहेत। ही एक सगळ्यात मोठी बातमी आपल्याला कळत आहे आणि रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे आणि प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही कर्जमाफीची समिती नेमली होती त्या कर्जमाफी समितीच्या माध्यमातून काही आकडेवारी आपल्याला सांगलेली आहे, तो अहवाल सादर केला आहे। त्या अहवालामध्ये काय काय सांगण्यात ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न थोडक्यात करणार आहे। मित्रांनो, जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये पात्र झाले होते पण त्यांना अद्यापही लाभ भेटला नाही, जे शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र झाले होते पण त्यांना अद्यापही लाभ भेटला नसेल, तर ते एकंदरीत त्या शेतकऱ्यांची संख्या आहे 6,56,000 आणि त्या 6,56,000 शेतकऱ्यांचे सरकारकडे 6,500 कोटी रुपये बाकी आहेत। त्यामुळे त्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना, या दोन्ही कर्जमाफी योजना असेल, या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे एकूण 6,500 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे। आणि त्यानंतर त्या कर्जमाफीच्या नंतर म्हणजे 2019 ते 2025 म्हणजे 2019 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र ठरवून त्या शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे। आता हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र होणार आहेत, किती पात्र होणार ते बघणार आहोत। मित्रांनो, 2019 ते 2025 या कालखंडामध्ये आतापर्यंत एकंदरीत 24,73,566 शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। हे थकीत शेतकरी आहेत, त्यामुळे या 24,73,566 शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे आणि राज्यातल्या 20 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार, म्हणजे 20 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। आणि राज्यस्तरीय बँकर समितीने दिलेल्या माहितीनुसार समितीचा अहवाल सहकार विभागाच्या माध्यमातून बँकांना पत्र पाठवून झाले होते। अल्प व मध्यम मुदतीच्या कर्जाची सगळी माहिती गोळा करायला सांगली होती, ज्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, वाणिज्यिक बँका, राष्ट्रीयकृत बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, म्हणजे सगळे शेतकरी। मग 2015 ते 2017 मधले 5,86,000 शेतकरी वेगळे आहेत, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पात्र असूनही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही। पण राज्यामध्ये एकूण 1,33,00,000 शेतकरी आहेत आणि या 1,33,00,000 शेतकऱ्यांपैकी 20 लाख शेतकरी रेग्युलर शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, हे शेतकरी पात्र होणार आहेत। आणि 24,73,566 शेतकरी थकीत आहेत, या शेतकऱ्यांना 2 लाखांची
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळणार आहे. जास्तीत जास्त थकबाकी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याच्यामध्ये नाशिक, सोलापूर, अकोला, कोल्हापूर यासारखे जिल्हे, अजूनही मराठवाड्यातले बरेच सारे जिल्हे आहेत. सगळ्या जिल्ह्यांची नावं घेणं शक्य नाही, परंतु गरीब शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ही कर्जमाफी होणार आहे. आणि 15 एप्रिल रोजी जी काही प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही कर्जमाफीची समिती नेमली होती, त्या समितीच्या माध्यमातून 15 एप्रिल रोजी कर्जमाफीचा अहवाल सरकारपुढे सादर होणार आहे. आणि नंतर पुढे कर्जमाफीच्या याद्यामध्ये कोणते शेतकरी पात्र, कोणते शेतकरी अपात्र हे नंतर ठरलं जाणार आहे. परंतु ही अपडेट शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 15 एप्रिल रोजी अहवाल सादर होणार आहे. तर मित्रांनो, ही छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.